नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत आवळ्याचे लोणचे। याकरिता मी 1 पाव आवळे घेतलेले आहे। आवळ्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहे। आवळा पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा, थोडंही यामध्ये पाणी नको। यानंतर अशा प्रकारे मी याला कापून घेते आहे। तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता, किंवा तुम्ही अशा प्रकारे आवळ्याला चिरा देऊन फोडी काढू शकता। अशा प्रकारे पण तुम्ही काढू शकता। बी वेगळी काढून घ्यायची, त्याचा तुम्ही ज्यूस बनवू शकता। अशा प्रकारे मी पूर्ण फोडी काढून घेतलेली आहे। यानंतर मोहरीची डाळ घेतलेली आहे 100 ग्राम, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, उभ्या कट करून घेतलेल्या आहे। यानंतर हिंग घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। या ठिकाणी मी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे आणि 1 चमचा सोप घेतलेली आहे। हे सगळं आपण आता भाजून घेऊया। कमी पॉवरवरती 4-5 मिनिटात हे भाजून तयार झालेलं आहे। हे आपण जाडसर असं मिक्सरमधून फिरून घेऊया। यामध्ये मी अर्धी मोहरीची डाळ टाकते आहे। एकदम बारीक नाही करायचं, जाडसर असं बघू शकता। मी जाडसर असं मिक्सरमधून फिरवलेलं आहे। यानंतर एका बाउलमध्ये हे आपण काढून घेऊया। यानंतर मोहरीची सगळी डाळ टाकून घेऊया, हळद, यानंतर चवीनुसार मीठ आणि तिखट टाकून घेऊया। यानंतर आवळ्याच्या फोडी टाकून घेऊया। याला छान मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी मी 1 पाव मोहरीचं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण यामध्ये हिंग आणि लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊया। आणि गॅस बंद करून थंड होतपर्यंत असंच राहू द्यायचं। तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण लोणच्यामध्ये टाकून घेऊया। या ठिकाणी आपलं तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे। हे आपण लोणच्यामध्ये टाकून घेऊया। तेल कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा थोडं गरम करून थंड झाल्यावर टाकू शकता, पण या ठिकाणी एवढं तेल व्यवस्थित झालेलं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे। 8 दिवसानंतर हे लोणचं मुरायला सुरुवात होईल। त्यानंतर तुम्ही खाऊ शकता।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.